नाशिक येथील धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएमच्या नगरसेवकांना आश्रय दिला होता आणि त्यानंतर मतीन पटेल याच्या मालमत्तांवर जे ते छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडनं बुलडोजर चालवण्यात येतं। महानगरपालिकेनं शनिवारी अनधिकृत जे घर आहे, कार्यालय आहे, हे खाली का करू नये, या बुलडोजर का चालू नये या संदर्भात एक नोटीस बजावली होती। मात्र मतीन पटेल याने 3 दिवसात कोणतंही या नोटीसला उत्तर दिलेलं नाही। त्यामुळे महानगरपालिकेकडनं आज सकाळीच त्याच्या घरावर, त्याच्या कार्यालयावरती जे आहे ते बुलडोजर चालवण्यात आहे। खरं तर मतीन पटेल यांनी महानगरपालिकेच्या या नोटीसविरोधात न्यायालयात देखील धाव घेतली होती। मात्र न्यायालयानं नगरसेवक मतीन पटेल याला कोणताही दिलासा दिलेला नाही। त्यामुळं आज सकाळीच भल्या मोठ्या पोलीस बंदोबस्तात आज नारेगाव परिसरातील जे त्याचं घर आहे, कार्यालय, त्यावर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने जे आहे ते बुलडोजर चालवण्यात येत आहे, अतिक्रमण हटवण्यात येत आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, छत्रपती संभाजीनगर।